नमस्कार. आता आपण मागच्या तासाला निश्चयक म्हणजे काय, डिटर्मिनंट म्हणजे काय शिकलो आपण. आताच्या तासाला आपण डिटर्मिनंट मेथड, क्रॅमर्स रूल किंवा निश्चयक पद्धती, ज्याला क्रेमर्स पद्धत म्हणतात. म्हणजे परीक्षेला प्रश्न विचारला जाईल, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स किंवा सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल बाय डिटर्मिनंट मेथड, किंवा निश्चयक पद्धतीने सोडवा, क्रेमर्सच्या पद्धतीने सोडवा. असं स्पेसिफिक जर आलं तर हीच पद्धत वापरावी लागते. वर्ड प्रॉब्लेम मध्ये, लेखी उदाहरणामध्ये सुद्धा तुम्ही ही पद्धत वापरू शकतात. अतिशय सोपी, म्हणजे दिलेले एक सामायिक समीकरण सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी जागा वापरून निश्चयकाच्या सहाय्याने सोडवता येतात. त्याला निश्चयक पद्धती असं म्हणतात, त्यालाच क्रेमर्स पद्धत असं म्हणतात. युजिंग डिटर्मिनंट सायमल्टेनियस इक्वेशन कॅन बी सॉल्व इझिली अँड इन द लेस स्पेस. लेस म्हणजे कमी, स्पेस म्हणजे जागा, कमी जागेत सोडवता येते. सो दॅट्स वाय दिस मेथड इज कॉल्ड डिटर्मिनंट मेथड और क्रेमर्स मेथड, क्रेमर्स रूल, व्हॉट एव्हर इट मे बी. क्रेमर्स मेथड म्हणा, रूल म्हणूच नको आपण. क्रेमरची पद्धत. त्यासाठी the given linear equations must be in the form, that form. या पद्धतीमध्ये दिलेले एक सामायिक समीकरण या पद्धतीमध्ये पाहिजे, दोन चलातील समीकरण या पद्धतीमध्ये पाहिजे. ही पद्धत म्हणजे कशी, व्हेरिएबल एका बाजूला, अक्षर एका बाजूला पाहिजे, एक्स आणि वाय, एम एन कोणते बी अक्षर असू द्यात, ते एका बाजूला पाहिजे. आणि स्थिर पद जे आहे ते एका बाजूला ठेवायचे. स्थिर पद म्हणजे जिथे अक्षर नसतं. C1 आणि C2 हे स्थिर पद आहे, म्हणजे फक्त संख्या असेल ती. इंग्लिशमध्ये बघा, व्हेरिएबल जे आहेत, व्हेरिएबल एका बाजूला आणि कॉन्स्टंट एका बाजूला पाहिजे. याला कॉन्स्टंट, इट इज कॉल्ड कॉन्स्टंट. A1 आणि A2 बी द कोएफिशिएंट ऑफ x, B1 and B2 बी द कोएफिशिएंट ऑफ y, and C1 and C2 बी द कॉन्स्टंट. A1, A1 आणि A2 हे x चे सहगुणक आहेत. B1 आणि B2 हे y चे सहगुणक आहेत, आणि C1 आणि C2 हे स्थिर पद आहेत. म्हणजे महत्वाची पहिली अट, हे या फॉर्म मध्ये पाहिजे, ह्या रंगारूपात पाहिजे, ह्या पद्धतीत पाहिजे. ह्या पद्धतीत मांडल्यावर तीन निश्चयक आपण घेतलेले आहेत. एक डी घेतलाय, एक dx आणि एक dy. x हा d च्या पुढाला लिहायचा, खाली खालच्या बाजूला लिहायचं. y सुद्धा खालच्या बाजूला लिहायचं, पॅरलल समांतर लिहायचं नाही. म्हणजे असं फॉर एक्झाम्पल असं नाही लिहायचं, सायलेंट घ्यायचं, थोडासा खाली घ्यायचं. dx आणि dy, 1 2 3 निश्चयक आहेत, 3 डिटर्मिनंट आहेत. आता याच्यामध्ये काय घेतो आपण, फक्त संख्या घेतो, म्हणजे फक्त चलपुढंच घेत नाही आपण. याच्यामध्ये चल नाहीये, चल इकडे आलंय. ह्यामध्ये चलपुढे येत नाही, फक्त काय येतील, नंबर्स, संख्या येतील, फक्त संख्या. कशा घ्यायच्या बघा, डी कसा घ्यायचा बघा. आहे असंच, x चे सहगुणक आणि y चे सहगुणक, कोएफिशिएंट ऑफ x आणि कोएफिशिएंट ऑफ y, A1 A2 B1 B2 A1 A2 B1 B2 आहे असंच घेतलं. हा डी मिळाला. सगळ्यात महत्वाचा dx आहे. dx इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय करायचं, dx घ्यायचं म्हणून x झाकून ठेवायचा. मी x वर हात ठेवला बघा, दोघं दिसतात की नाही. आता आधी इकडचे घ्यायचे दोघं, C1 C2 C1 C2 आणि मग याचे कोएफिशिएंट घ्यायचे, B1 B2. आधी हे घ्यायचे, मग हे घ्यायचे, उलट घ्यायचे बघा. कशामध्ये, मधल्या याच्यात, म्हणजे dx च्या याच्यात. नीट लक्षात ठेवा, dx लिहिताना काळजी घ्यायची. आधी स्थिर पद घ्यायचे, मग याचे सहगुणक घ्यायचे. कॉन्स्टंट आधी घ्यायचं, मग याचे कोएफिशिएंट घ्यायचे. आणि dy घेताना y झाकून ठेवायचे, जसं दिसते तसंच घ्यायचं. याचे कोएफिशिएंट A1 A2 आणि कॉन्स्टंट C1 C2. याचे सहगुणक घ्यायचे, A1 A2 आणि C1 C2. कळलं का? परत एकदा सांगतो बघा. डी घेताना सरळ सरळ असं A1 A2 B1 D1 B2 A1 A2 B1 B2. फक्त dx घेताना C1 C2 घ्यायचं, मग B1 B2 घ्यायचं, C1 C2 B1 B2. आणि y घेताना आहे असं घ्यायचं, A1 A2 C1 C2 A1 A2 C1 C2. याच्यात महत्वाची अट, प्लस साइन लिहित नाही आपण, पण एखाद्याला जर मायनस साइन असेल तर मायनस साइन घ्यावं लागतं. वजा चिन्हाला खूप जपावं लागतं. Minus sign is very, very important. Okay.
दॅट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. एक मायनस साईन आपल्या गणिताचं सगळं वाटोळं करू शकतो. आणि मग मगासारखंच हा मल्टिप्लिकेशन हा गुणाकार A1 A1 B2 वजा A2 B1 A1 B2 A2 B1 तसंच केलं हे. आता खाली म्हणणार जे सेमीला येतं त्यांनी म्हणणार बाय क्रॅमर्स रूल किंवा क्रॅमर्स मेथड. क्रॅमर्स मेथड नॉट क्रॅमर. CRAMER CRAMER apostrophe S. आणि नॉन सेमी वाल्याने म्हणायचं क्रॅमरच्या पद्धतीने. सेमी वाल्यांनी म्हणा बाय क्रॅमर्स रूल. ओके, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता मी हे तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. ऑल ऑफ यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय डी, व्हॉट इज मीन बाय डीएक्स, व्हॉट इज मीन बाय डीवाय. डी म्हणजे काय, डीएक्स म्हणजे काय, डीवाय म्हणजे काय, काय काय घ्यायचं त्याच्यामध्ये 3 निश्चय आहेत. 3 डिटरमिनंट्स आर देअर आणि यू हॅव टू सॉल्व दॅट 3 डिटरमिनंट्स. आफ्टर दॅट बाय क्रॅमर्स मेथड किंवा क्रॅमरच्या पद्धतीने मग x ची किंमत आणि y ची किंमत कशी काढायची बघा. dx घ्यायचा आणि त्याला d ने भागायचं, dy घ्यायचा आणि त्याला d ने भागायचं. and that तो भागाकार जो असेल that is the value of x, that is the value of y. dx भागिले d केलं की x ची किंमत मिळेल, dy भागिले d केलं की y ची किंमत मिळेल. हे खूप महत्त्वाचं आहे. इथे 2 उदाहरणं मी लिहिलेली आहेत. आपण 2 उदाहरणं लगेच आपण ह्या मेथडने सोडवायचा प्रयत्न करू. जस्ट लिसन. रंगारूपात आहेत का, आपल्या फॉर्मॅटमध्ये आहेत का चेक करून घ्यायचं. XY आहेत आणि स्थिर पद आहे. याला 1 म्हणा, याला 2 म्हणा. ओके. आता डी कसा होईल बघा बरं. 5 2 3 4 5 2 3 4 मायनस साईन पुढंच नाही. बरोबर. लगेच सोडू आपण. 5 गुणिले नाही आधी आपण dx आणि dy पण लिहू. dx कसा लिहायचा, 1 झाकायचा आधी समोरच्या लिहायचं. -10 -11 -10 आणि 3 4 -11 -10 3 4. dy लिहायचं, y झाकायचं. 5 2 -11 10 5 2 -11 -10. कळतंय का. हे दोघं दिसले पाहिजे, हे दोघं आणि हे दोघं असं. ओके. 5 गुणिले 4 वजा पुढेच कंस केला नाही कारण नो एनी मायनस साइन इज देअर. कोणतंही वजा चिन्ह नाहीये तिथे. 5 चौक 20 वजा 6 चिन्ह समान वजाबाकी केली. 20 6 गेले 14. 20 मोठा आहे चिन्ह अधिक व अधिक चिन्ह आपण घेत नाही. -11 गुणिले 4 वजा -10 गुणिले 3. एकच वजा चिन्ह आहे. 1 मायनस साइन इज देअर. 11 चौक 44. 2 मायनस साइन आहेत, 2 वजा चिन्ह आहेत, अधिक होईल. 10 त्रिक 30 होईल. चिन्ह समान, साइन आर डिफरंट. वजाबाकी करा आणि मोठा 44 ते साइन वाजवाय. चिन्ह समान वजाबाकी केली, मोठे चिन्ह दिलं. 5 गुणिले -10 वजा 2 गुणिले -11. एकच वजा चिन्ह आहे म्हणून वजा. 10 5 50. 2 वजा चिन्ह आहे म्हणून अधिक. 11 दुने 22. 50 वजा 22 28 होईल. चिन्ह समान आहेत, वजाबाकी केली, साइन आर डिफरंट, सबट्रॅक्शन. 50 गुणिले 22 गेले 28. मोठा 50 आहे म्हणून साइन मायनस. -50 प्लस 22. ओके. बाय क्रॅमर्स मेथड, क्रॅमरच्या पद्धतीने चला dx किती आला बघा बरं. -14 वजा 14 आणि d किती आहे 14 आहे. dy किती आलाय -28 आणि तो किती आहे 14 आहे. 14 1 14 म्हणजे -1 1.
वजा चिन्ह एकच वजा चिन्ह आहे. भागाकार आणि गुणाकारात 1 वजा वजा 2 वजा अधिक 3 वजा वजा इथं बी एकच वजा चिन्ह आहे. आणि मग उत्तर लिहून टाकायचं आन्सर x इज इक्वल टू -1 y इज इक्वल टू -2 x बरोबर -1 आणि y बरोबर सुद्धा -1. आता सॉरी y बरोबर -2. दुसरं गणित मी मांडलेलं आहे बघा तिथे, पण त्याला जागा नव्हती म्हणून मी सोडवलं नाहीये, ते इथे घेतो. नीट लक्ष द्या. लिसन केअरफुली, काळजीपूर्वक पहा. हे पहिलं इक्वेशन जे आहे, पहिलं समीकरण जे आहे ते लगेच आपण रंगरूपात लिहूयात, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहूयात, आपल्या पद्धतीमध्ये लिहूयात. x आधी लिहायचा, x अधिक 2x आहे. हा असंच ठेवला. हा y अधिक आहे, तो पण तसंच ठेवला. बरोबर. हा -19 -19 तिकडे गेल्यावर प्लस होईल, -19 तिकडे गेल्यावर अधिक होईल. 0 अधिक 19 म्हणजे 19. 19 xy हा 3 तिकडे जाऊ द्या फक्त, म्हणजे काही 2x - 3y अधिक 3 काय होईल -3 होईल, +3 बिकम -3. d बरोबर 2 2 1 -3 बरोबर आहे का बघा. इथं 1 आहे, इथं -3 आहे, इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. आता dx हे घ्यायचं आधी 19 - 3 1 आणि -3 y दाखवून ठेवा 2 2 आणि 19 आणि -3. तिन्ही किमती काढू. 2 गुणिले -3 2 × -3 2 गुणिले -3 वजा 2 गुणिले 1 2 गुणिले -3 वजा 2 गुणिले 1 एकच मायनस साइन आहे. 1 मायनस साइन इज देयर. 2 3 जा 6 बेत्रिक 6 होते. 1 मायनस साइन सो मायनस 2 1 2 साइन सेम चिन्ह समान बेरीज करा मोठ्याचे चिन्ह द्या 6 2 8 मोठे चिन्ह वजा 19 गुणिले -3 वजा 3 गुणिले 1 19 -3 सॉरी 19 into -3 -3 into 1 हे 1 मायनस साइन इज देयर 19 3 57 19 3 जा 57 1 मायनस साइन इज देयर एक वजा चिन्ह आहे इथं 2 मायनस साइन सो दोन वजा चिन्ह असल्यामुळे अधिक होईल 3 1 3 साइन डिफरंट चिन्ह समान वजाबाकी करा आणि मोठ्याचे साइन मायनस 2 into -3 मायनस 3 ब्रॅकेट घातलं 2 गुणिले -3 वजा 2 गुणिले 19 3 दुने 6 एकच वजा चिन्ह आहे 19 दुने 38 चिन्ह समान बेरीज करा 38 44 मोठे साइन मायनस बाय क्रॅमर्स मेथड किंवा क्रॅमरच्या पद्धतीने टाका किमती लिहायचं असतो बरं का सगळ्यांनी dx वजा 54 आणि हा वजा 8 dy वजा 44 आणि वजा 8 मी मगाशी काय सांगितलं भागाकारामध्ये डिव्हिजन मध्ये 2 मायनस साइन बिकम प्लस 2 वजा चिन्ह असतील तर अधिक होतो 1 असेल तर एकच वजाच राहतो 3 वजा चिन्ह असतील तर वजा होतो 2 2 4 2 7 14 2 4 8 वजा वजा अधिक झालं 4 ने भाग जाईल बघा 4 1 4 4 1 4 4 2 8 वजा वजा अधिक होईल x इज इक्वल टू 27/4 y इज इक्वल टू 11/2 x ची किंमत 27/4 आणि y ची किंमत येईल 11/2 अशा पद्धतीने पर्याय चेक करू आपण फक्त वजा 6 वजा 2 वजा 8 बरोबर आहे वजा 57 अधिक 3 म्हणजे वजा 54 बरोबर आहे वजा 6 वजा 38 म्हणजे 8 7 14 44 बरोबर आहे वजा 54 भागिले वजा 8 2 2 4 2 7 14 2 4 8 बरोबर आहे 4 1 4 4 1 4 4 2 8 पण बरोबर आहे 4 1 4 4 1 4 4 2 ओके
दॅट इज द आन्सर. अजून आपण काय गणित घेऊयात. 1-2 गणित आपलं भागणार नाहीये. सगळ्यांना समजलं का पद्धत. दॅट मेथड इज व्हेरी व्हेरी सिंपल. खूप सोपी पद्धत आहे. हे सगळं आपल्याला वहीत लिहायचं आहे. जुन्या पुस्तकातले घेतो 2-3 गणित. आपल्याकडे भरपूर गणित आहेत. खाली एक समस्या क्रॅमर्स रूलने सोडवा किंवा सॉल्व बाय क्रॅमर्स मेथड. ओके, नीट समजून घ्या. अजून 2 घेणार आहे मी. आता बघा XY 3 16 इट इज इन द स्टँडर्ड फॉर्म, म्हणजे आपल्या पद्धतीमध्ये आहे, क्रॅमरच्या पद्धतीमध्ये. याला नंबर 1 म्हणायचं, याला नंबर काय पद्धती क्रॅमरची. कशामध्ये पाहिजे XY एका बाजूला पाहिजे आणि संख्या एका बाजूला पाहिजे. व्हेरिएबल एका बाजूला, कॉन्स्टंट एका बाजूला. ओके, थ्री टू मायनस 2 इथं 1 आहे. 3 2 वजा 2 वजा 1 सॉरी अधिक 1 इथं अधिक आहे. 1 झाकून ठेवला, हे अधिक आहे. 3 16 वजा 2 1 बरोबर आहे का. बघा 3 16 वजा 2 3 16 मायनस 2 1 3 2 आणि 3 16 बरोबर आहे का. बघा 3 2 ओके. 3 गुणिले 1 वजा 2 गुणिले वजा 2 3 into 1 मायनस 2 into मायनस 2 एकच असल्यामुळे 3 1 3 होईल. 2 वाला चिन्ह आहे म्हणून अधिक 2 गुणिले 4 म्हणजे 7 होईल. 3 गुणिले 1 वजा 16 गुणिले वजा 2 3 1 3 2 वाला चिन्ह आहे म्हणून 16 2 32 32 3 किती होईल 35. 3 गुणिले 16 वजा 2 गुणिले 3 16 3 48 3 4 16 आणि 6 बाय क्रॅमर्स मेथड. क्रॅमरच्या पद्धतीने किंवा क्रॅमर्सच्या रूलने x बरोबर आणि y बरोबर चला dx किती आलाय 35 35 डिवाइड किती आहे 42 42 आणि हा 7 7 7 5 35 7 5 जा 7 सकूम 7 6 जा. आन्सर किंवा उत्तर असं उत्तर लिहायचं आहे. राईट द आन्सर इन दॅट फॉर्मॅट. आन्सर शब्द वापरा किंवा उत्तर मराठीमध्ये. इंग्लिश मध्ये आहे ANS म्हणायचं. किती पटापट व्हायला लागलं बघा बरं. सोपी पद्धत आहे. हीच पद्धत तुम्ही वर्ड प्रॉब्लेम मध्ये शाब्दिक उदाहरणामध्ये पण वापरू शकता. बघा हे काय क्रॅमरच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. x प्लस 2y आणि हा मायनस x अधिक 2y 4 तिकडे पाहिजे आपल्याला म्हणून अधिक 4 तिकडे गेल्यावर काय होईल वजा होईल. 0 वजा 4 म्हणजे इथं हे पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. क्रॅमरच्या पद्धतीमध्ये नाहीये हे. वजा 4y इकडे पाहिजे तो हा 3x हा वजा होईल अधिक हा निघून गेला इथं काय राहील चला डी. हे सगळ्यात महत्वाचं. चला मांडूया 1 3 2 4 1 3 2 4 ओके. dx हे घ्यायचं आधी -4 -6 2 4 वजा 4 वजा 6 2 4 आता y दाखवून ठेवा. इथे 1 आहे 3 आणि वजा 4 वजा 6 चला 1 गुणिले 4 वजा 3 गुणिले 2 4 1 4 3 2 6
चिन्ह समान वजाबाकी करून मोठे चिन्ह द्या. 6 तून 4 गेले 2 आणि मोठ्याचं चिन्ह. साइन डिफरंट सबट्रॅक्शन 6 - 4 2 बिगर साइन -2 वजा 4 गुणिले 4 बघा मायनस साइन होतं म्हणून ब्रॅकेट घातला. -4 × 4 -6 × 2 1 मायनस साइन इज देयर सो मायनस एकच वजा चिन्ह आहे म्हणून वजा 4 चौक 16 हाऊ मेनी मायनस साइन 2 इट बिकम प्लस 2 वजा चिन्ह आहे मग काय होईल अधिक होईल. 6 × 12 चिन्ह समान साइन डिफरंट वजाबाकी करा. 16 तून 12 गेले 4 16 - 12 4 आणि मोठा बिगर साइन मायनस 1 गुणिले वजा 6 1 × -6 मायनस 3 × -4 1 मायनस साइन एकच वजा चिन्ह आहे 6 1 6 2 मायनस साइन 2 वजा चिन्ह आहे अधिक होईल 4 3 12 साइन डिफरंट सबट्रॅक्शन वजाबाकी करा. 12 6 गेले 6 मोठ्या साइन प्लस बाय क्रॅमर्स मेथड क्रॅमरच्या पद्धतीने चला dx किती आहे -4 वजा 4 -2 dy किती आहे 6 आणि d -2 2 मायनस साइन आहे 2 मायनस साइन बिकम प्लस मायनस 1 मायनस साइन इज देयर सो मायनस आन्सर उत्तर ओके 2 वजा 3 5 6 करेक्ट आन्सर. नाउ वी टेक लास्ट 2 एक्झाम्पल्स. पुन्हा एकदा बघा अजून 2 मिनिटं घेणार आहे. ओके पहा आता तो जवळपास तुमच्या लक्षात आला असेल तरी पण आपण अजून 2 मिनिटं घेतोय. y is equal to 5x minus 10 upon 2 y बरोबर 5x वजा 2 त्यानंतर अजून एक घेऊ. जुन्या पुस्तकातली घेतली मुद्दा म्हणून आपल्या पुस्तकात तुम्हाला होतील उपयोगी पडतील. पहा नीट समजून घ्या परत एकदा. हे काय स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आपल्या क्रॅमरच्या. हे आपल्याला एक्स वाय एका बाजूला पाहिजे इथं वाय आहे इथं एक्स आहे त्याला इकडे न्यायचं आहे. याला लगेच उचलता नाही आलं खाली 2 आहे मग इथं असं जेव्हा असतं याच्या भागीले 1 आहे याच्या भागीले 2 आहेत. तुम्हाला मी आयडिया दिलेली आहे दोन्ही सेमीला सेमीला खाली इथं 1 इथं 2 आहे मग मोठा कोणी 2 आहे. आता 1 ने 2 ला भागवतो त्यामुळे तो 1 चा विषयच नाही राहिला 2 मग इथं म्हणायचं मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2 दोन्ही बाजूला 2 ने गुणू किंवा हा भागीले 2 इकडे गुणिले करायचं कसंही करा. 2 ने गुणलं तर 2 2 × i 2 × याला ब्रॅकेट घालायचा. अंशस्थानी एकापेक्षा जास्त पद असले की त्याला ब्रॅकेट घालायचं. इन द न्यूमरेटर इफ देयर आर मोर दॅन 1 टर्म्स सो डू द ब्रॅकेट. हा 2 2 कॅन्सल होईल आणि हेच तुम्ही भागीले 2 घेतलं गुणिले केलं 2y 5x वजा 10 कळतंय का. कसंही करा मला हे पण योग्य वाटतं कारण हे सोपं आहे म्हणून जाऊ द्या. अवघड जर गणित आलं तर त्याच्यामध्ये अशीच पद्धत वापरावी लागते म्हणून मी या पद्धतीने केलं. परत पहा भागीले 2 फक्त गुणिले करायचं आहे किंवा इथं भागीले 2 इथं 1 आहे म्हणून दोन्ही बाजूला 2 ने गुणू 2 ने गुणलं बघा हा 2 2 कॅन्सल झाला ह्या सरळ मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2 म्हटलं. आता इथं मला काय पाहिजे हे काय फॉर्मॅट मध्ये आहे का नाहीये काय पाहिजे मला x इकडे पाहिजे ना. हा अधिक x आहे हा काय होईल वजा हा असंच आहे फक्त हा इकडे आणला आणि हे हा जागेवर राहिला त्याला नंबर 1 म्हटलं. परत पहा अधिक 5 हे 2y बरोबर 5x वजा 10 अधिक 5x इकडे आणला आधी वजा झाला प्लस 5x बिकम -5x या बाजूला आणलं म्हणून हा जागेवरच आहे म्हणून +2y याचं साइन चेंज करायचं नाही
इज इक्वल टू म्हणजे बरोबर हा निघून गेल्यावर काय राहिलं वजा 10 म्हणजे -10. आणि दुसरं हा 4x आहे बघा जागेवर 4x. हा वजा y फक्त इकडे आणा म्हणजे काय होईल मायनसचा काय होईल प्लस वजाचा अधिक होईल. आणि हा अधिक 5 मला तिकडे न्यायचा आहे +5 बिकम अधिकचा वजा होईल आले का. आता d जागा नाही म्हणून पुढे लिहितो बघा बरं -5 4 2 आणि इथं कोण आहे 1 साइन प्लस प्लस आहे चिन्ह अधिक अधिक आहे. -5 4 2 2 1 -5 4 2 1 x दाखवून ठेवला आधी हे घ्यायचं -10 -5 2 आणि 1 -10 -5 2 आणि 1 आणि dy y दाखवून ठेवा -5 4 -10 -5 -5 4 -10 5 -5 -5 × 1 4 × 2 -5 गुणिले 1 4 गुणिले 2 एकच वजा चिन्ह आहे म्हणून वजा 5 1 5 एकच मायनस साइन आहे म्हणून -4 गुणिले 8 साइन सेम ऍडिशन चिन्ह समान बेरीज करू 8 × 5 13 आणि मोठा वजा 8 आहे म्हणून त्याचं चिन्ह येईल वजा -10 1 वजा -5 2 एकच वजा चिन्ह आहे म्हणून मायनस वजा चिन्ह 10 1 10 इथे एक आणि इथे 2 वजा चिन्ह आहेत म्हणून 2 मायनस साइन बिकम प्लस 2 वजा चिन्ह अधिक होतील 5 गुणे 10 10 -10 आणि +10 चिन्ह समान वजा करा 10 10 गेले 0 शून्याला चिन्ह नसतं 0 हॅव नो साइन -5 -5 वजा 4 गुणिले -10 -5 -5 -4 × -10 2 मायनस साइन बिकम प्लस 2 वजा चिन्ह म्हणून अधिक होईल 2 मायनस साइन बिकम प्लस 2 वजा चिन्ह म्हणून हे पण अधिक होईल. काय लिहायचं बाय ग्रॅमर्स मेथड मराठीत काय लिहायचं ग्रॅमरच्या पद्धतीने किंवा बाय निश्चय पद्धतीने. चला dx किती आला 0 d -3 dy किती आला 65 आणि d किती आला -30 -13 शून्याला कुणी भागलं तर आन्सर इज 0. एक मायनस साइन आहे म्हणजे एक वजा चिन्ह आहे म्हणजे वजा 13 5 65 13 5 65 सो उत्तर लिहायचं आन्सर x is equal to 0 y is equal to -5. इथं ताळा करून बघा x ची किंमत 0 टाका 5 × 0 0 -10 आपण 5 राहील वजा 10 छेद -10 आपण 2 राहील 2 5 10 -5 उत्तर बघा किंवा इथं टाका किंमत कोणती टाकता x ची किंमत टाका 0 टाका 4 × 0 4 × 0 0 5 बरोबर वजा y चिन्ह बदलून टाका y बरोबर वजा 5 बरोबर आहे आपलं. लास्ट एक्झाम्पल हे पण फॉर्मॅट मध्ये नाहीये याला इकडे आणावं लागेल हा x हा अधिकचा काय होईल वजा होईल आणि हा अधिकचा तिकडे गेल्यावर वजा होईल +2y बिकम मायनस +18 बिकम -18 इथं 2x +2x इट बिकम -2x 2x इकडे आलं वजा 2x होईल हा जागेवर आहे जागेवर +y आणि हा इकडे निघून आला तिकडे कोण राहिलं -9 अधिक 2x वजा झाला हा y हा असाच ठेवला आणि हे निघून गेल्यावर तिथे वजा 9 राहिला. बघा बरं का 1 वजा 2 वजा 2 1 1 -2 -2 1 एक झाकून ठेवा -18 -9 -2 1 परत पहा एक झाकून ठेवलं वजा 18 वजा 9 वजा 2 वजा 1 y झाकून ठेवा 1 वजा 2 वजा 18 वजा 9 1 -2 -18 -9
1 गुणिले 1 1 गुणिले 1 वजा 2 गुणिले -2 बघा बरं का 1 into 1 मायनस -2 into मायनस हा गुणाकार एकी 1 2 3 वजा चिन्ह आहेत 3 मायनस साइन आर देअर 1 असतील तर मायनस राहील 2 मायनस असतील तर प्लस होईल 3 मायनस असतील तर मायनस होईल बेदुने 4 साइन डिफरंट चिन्ह समान वजाबाकी करू 4तून 1 गेला 3 मोठ्याचं साइन मोठा 4 आहे त्याचं साइन काही वजा 18 गुणिले 1 आणि वजा 9 गुणिले वजा 2 -18 into 1 मायनस -9 into मायनस एकच वजा चिन्ह आहे 1 मायनस साइन सो मायनस वजाच राहील 18 1 18 1 2 3 3 मायनस साइन 3 वजा चिन्ह वजा होईल 9 दुने 18 साइन सेम ऍडिशन चिन्ह समान बेरीज करा 8 आणि 18 36 मोठे साइन दोघं सारखेच आहेत दोघांचं साइन मायनस 1 गुणिले वजा 9 वजा 2 गुणिले वजा 18 बघा वजा हे दोघं मायनस आहे असं ब्रॅकेट केलं एकच वजा चिन्ह आहे म्हणून वजा 9 1 मायनस साइन आहे सो मायनस 9 1 9 1 2 3 मायनस साइन आहे 3 मायनस साइन 3 वजा चिन्ह आहे 18 दुने 36 साइन सेम ऍडिशन चिन्ह समान बेरीज करा 36 9 45 मोठा कोणी 36 36 साइन मायनस बाय क्रॅमर्स रूल क्रॅमर्स मेथड किंवा क्रॅमरच्या पद्धतीने क्रेमर मराठीमध्ये क्रेमर म्हणायचं x बरोबर dx भागिले d चला किमती भरूया dx किती आहे -36 आणि d किती आहे -3 वजा 36 भागिले वजा 3 dy किती आहे वजा 45 -45 आणि d किती आहे -3 म्हणजे वजा 3 भागाकार 2 वजा चिन्ह आहे म्हणजे क्या प्लस होईल 3 1 3 3 2 6 x is equal to 12 12 येईल 2 मायनस साइन म्हणजे प्लस होईल 3 1 3 3 15 म्हणजे 15 होईल मग आन्सर किंवा उत्तर म्हणायचं x बरोबर 12 आणि y बरोबर 15 x is equal to 12 आणि y is equal to 15 चेक करून बघा x ची किंमत टाकायची 12 अधिक 18 30 होईल आणि गुणिले 2 इकडे भागिले आला 30 भागिले 2 म्हणजे 15 अधिक y ची किंमत 15 सो आन्सर इज करेक्ट आता तुम्ही याच्यावरनं पान नंबर 16 वरील प्रॅक्टिस सेट 1.3 पान नंबर 16 वरील पान नंबर 16 बघा सगळ्यांनी पान नंबर 16 वरील एक सराव संच 1.3 प्रश्न पहिला तुम्ही सोडू शकता कृती आहे दुसरा प्रश्न डिटर्मिनंटच्या किमती काढा फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट करू शकता आणि तिसरा सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल खालील एक सामायिक समीकरण क्रॅमरच्या पद्धतीने सोडवा हे तुम्ही सगळं करू शकता 1.3 पूर्ण करायचं आहे तरी पण मी तिसऱ्यातलं एक जरी फक्त तुम्हाला समजून सांगतो आडू शब्द म्हणून सांगतोय त्याच्यामध्ये पहिलं समीकरण ओके आहे आपल्या क्रॅमरच्या पद्धतीमध्ये आहे पण दुसरं जे x वजा y छेद 2 बरोबर 1 छेद 2 असं आहे बस एवढंच एक फक्त अवघड आहे याच्यामध्ये हे पण इतकं काही अवघड नाहीये सहज करू शकाल तुम्ही म्हणून तुम्हाला ते करून दाखवतोय इथं भागिले 1 भागिले 2 भागिले 2 इथं डिनोमिनेटरला 1 2 2 आहे डबल असं तर घ्यायचं नाही असं सांगितलं तुम्ही डबल आहे म्हणजे एकच घ्यायचं राहिलं कोण फक्त 2 मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2 म्हणायचं मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2 दोन्ही बाजूला 2 ने गुणून 2 ने गुणून प्रत्येकाला गुणायचं याला गुणलं याला पण गुणलं आणि याला पण गुणलं प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं 2x होईल मायनस वजा 2 1 2 म्हणजे हे yच राहील 2 2 कॅन्सल म्हणजे इथं फक्त 1 राहील आलं का 2 नंबरचं सोपं आहे तर तेवढं सोडवायचं आहे त्या ठिकाणी निश्चय एक पद्धत डिटर्मिनंट मेथड क्रॅमर्स रूल किंवा क्रॅमरची पद्धती संपलेली आहे धन्यवाद